ही निवडणूक ही फार आगळीवेगळी निवडणूक आहे. गेल्या कित्येक वर्ष आपण एकामेकाच्या विरोधातले लढलेले लोक आज एकामेकाच्या समोर आपण स्टेजवरती शिवसेना राष्ट्रवादी आघाडी म्हणून एकत्र आलेलो आहे. आज ही महाआघाडी ही निवडणूक आज निवडणुकीला सामोरे जात असताना खऱ्या अर्थानं 1985 मध्ये शिवसेनेची सुरुवात झाली. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज खऱ्या अर्थानं त्याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व शिवसैनिकांच्या समोर चित्र उभं केलं गेलं की सूर्यकांत दळवी फुटला, आज कोण किशोर देसाई फुटला, परवा कोण शांताराम पवार फुटला, चौथ्यांदा कोण संजयराव फुटला. पण आज तुम्हाला मी सांगतो, आजच्या या सभेच्या निमित्तानं आमची बदनामी करणारे आणि अफवा पसरवणारे होते त्यांचं आज नशीब फुटलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं वनवास संपलेला आहे आणि महाआघाडीची आज आम्ही शपथ घेण्याकरता आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींच्या नेतृत्वाखाली हा विकास करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. परंतु या मतदारसंघाची एक प्रथा अशी आहे की एखाद्या विकासाचा निधी आला की तो महाविकास आघाडीनं आला हे सांगण्यापेक्षा तो मी आणला, पाण्याचं काम मी केलं, रस्त्याचं काम मी केलं, गटाराचं काम मी केलं, सगळे जे काही केलं या मतदारसंघामध्ये ते फक्त एकट्यानंच केलंय, आम्ही काही केलेलं नाही, अशा आविर्भावामध्ये अशा भावनेतनं काही लोक फिरत असतात. आणि म्हणून मला शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे. माझ्यानंतर सचिन कदम साहेब जिल्हा प्रमुख या ठिकाणी बोलणार आहेत. विनंती एवढीच करायची की शिवसेनेचे नेते असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, साधा शिवसैनिक असेल, हा वंदनीय बाळासाहेबांचं नेतृत्व मानतो, त्यांच्या आशीर्वादानं उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि म्हणून उद्धव साहेबांचा निर्णय, उद्धव साहेबांचा आदेश हा आपल्याला सर्वमान्य असतो. पण उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश हाच आपला आदेश आहे असं मानून आपण आजपासून कामाला लागलं पाहिजे. पॅनल शिवसेनेचं कुठचं आहे, अपक्षांचं कुठचं आहे हे बघण्यापेक्षा मी शिवसेनेचा मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. अनिल परब साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री ते देखील शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे साहेब आहेत, जिल्हा प्रमुख संजय कदम साहेब आहेत. याचा अर्थ आमचं अधिकृत पॅनल हे व्यासपीठावरचं आहे, दुसरं कुठचंही आमचं अधिकृत पॅनल नाही. त्याच्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करायची, जे कदाचित वाट चुकले असतील त्यांना अजूनही संधी आहे. ज्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला असेल त्यांना देखील अजूनही संधी आहे. आपण जर बाळासाहेबांचा विचार मानतो, आपण उद्धव ठाकरे साहेबांचं जर नेतृत्व मानतो, तर पालकमंत्री साहेब असतील, मी असेल, आमच्या सगळ्यांशी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा तो आपण घेऊ. पण ही निवडणूक 17च्या 17 जागा दापोली नगरपंचायतीच्या ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या पाहिजे. याच्यासाठी जर कोणी सहकार्य करणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर देखील चर्चा करायला तयार आहोत. मागच्या 5 वर्षामध्ये पर्यावरणात जो देखील निधी आला ते परब साहेबांना देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे, तो देखील महाराष्ट्र शासनाचा होता आणि तो देखील उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेमुळे आलेला होता. हे देखील काही लोक विसरले. आणि म्हणून मला शिवसैनिकांना विनंती करायची आहे की आपलं महत्त्व वाढवण्यापेक्षा, आपण आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा उद्धव ठाकरे साहेबांची प्रतिष्ठाही आपल्या सगळ्यांना महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश आपल्याला सगळ्यांना महत्त्वाचा आहे. आणि म्हणून कट्टर शिवसैनिक असाल, निष्ठावंत शिवसैनिक असाल तर याच प्रवाहामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये आपल्याला सामील झालं पाहिजे आणि ते आपण सामील व्हावं. ही देखील आपला एक सहकारी म्हणून या माईकच्या द्वारे आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे. सगळेच्या सगळे परत तुमच्याकडे येऊ शकतात आणि तुम्ही ज्यांना अल्टिमेटम दिला ते देखील आज दापोलीमध्ये हजर झाले, ते देखील मला भेटायला आलेले होते. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं की ठीक आहे, काही गैरसमजामुळे असेल, काही अफवांमुळे असेल, गैरसमज होऊ शकतात. पण उद्याचा दिवस गेल्यानंतर परब साहेब दुसरी मला एक विनंती करायची आहे, सचिनजी आपल्याला देखील एक विनंती करायची आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला आहे, ज्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला आहे, ते जर 21 तारखेनंतर परत तुमच्याकडे येणार असतील तर सच्चा शिवसैनिक मग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. ठीक आहे, अजून 24 तास द्या, 36 तास द्या, 32 तास द्या, 30 तास द्या, पण त्याच्यानंतर मात्र
निवडणुकीचं वातावरण बघायचं, सगळ्या सीट जिंकल्या तर आम्ही आतून मदत केली म्हणून सांगायचं, म्हणून आम्हाला परत पत्रात घ्या म्हणून सांगायचं, असे सांगणारे जर पदाधिकारी पुन्हा तुमच्याकडे आले तर त्यांना मात्र वेशीवरच आपण थांबवले पाहिजे. मी शिवसेनेचा एक जिल्हाप्रमुख या नात्याने आपल्यासमोर बोलतोय, पण मला याची जाण आहे मी शून्य आणि माझ्या मागे 4 अक्षरे शिवसेनेची आहेत, म्हणून आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलतो. ही जाण प्रत्येक शिवसैनिकाने ठेवली पाहिजे. पक्ष आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत, तुमच्यामुळे पक्ष नसतो. आणि त्यामुळे एकदा का पक्षाचा आदेश आला तर तंतोतंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पाळायचा असतो. खरं म्हणजे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या या निवडणूक आहेत आणि या निवडणुकीमध्ये सर्व सामान्य कार्यकर्ता भरडला जाऊ नये, त्याची या संघटनेतल्या कामातली 5 वर्ष वाया जाऊ नये म्हणून आमच्यासारखे वरिष्ठ नेते या ठिकाणी प्रयत्न करत असतात. पण मी जसं मंडणगडला म्हणालो तसं जसं गणितामध्ये सोपं आहे 2 अधिक 2 म्हणजे आपण 4 म्हणत असतो, तसं राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या पैकी भाषा आणि वेगवेगळ्या पैकी गणितच या ठिकाणी पडत असतात. भारतीय जनता पक्षाला त्या कालावधीमध्ये वाटलं की 2 अधिक 2 म्हणजे 10 होती, परंतु पवार साहेबांनी, सोनियाजींनी, उद्धवजींनी दाखवून दिलं 2 अधिक 2 म्हणजे 0 होऊ शकतात. हे महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्रामध्ये चमत्कार झाला, वैचारिक जळजळ त्या निमित्ताने झाले. वर्षानुवर्ष जो एक राजकीय एकत्रित वैचारिक संघर्षाच्या कालावधीमध्ये झाला होता त्याला पूर्णपणाने विराम देत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला एकत्रित वळण लावण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी, उद्धवजींनी आणि सोनिया गांधींनी त्या ठिकाणी केलं. पण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचं सरकार त्याला प्रस्थापित, एका बाजूला विकास सुद्धा त्या ठिकाणी पार पाडला. अशा वेळेला ज्याला नगरपंचायतीच्या निवडणुका येतात, अशा वेळेला ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्याला एकत्रितपणाने काम करण्याची आवश्यकता निश्चितपणे आहे. याच कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळाने आपल्या दापोली, मंडणगड, शेजारचा शिवधन, म्हसळा असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल, त्या कोकणच्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावरती तडाखा झाला. 100-125 वर्षामध्ये जसं चक्रीवादळ आलं असेल तसं या चक्रीवादळाने पूर्वजांच्या कारकिर्दीमध्ये आपलं जनजीवन पूर्णपणाने ठप्प केलेलं असताना या संबंध असलेल्या निसर्ग चक्रीवादळाने आपले जीवन त्या कालावधीमध्ये उद्भवत होता. या कालावधीमध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेब शिवधनला आले, मंडणगडला फिरले, दापोलीला फिरले. आम्ही सातत्याने संसदेमध्ये मागणी करत आलो, मी मागणी करत आलो, विनायक राऊत करत आले, सुप्रियाताई करत आले, सगळे आम्ही आघाडीचे त्या ठिकाणी खासदार असले मागणी करत आलो की केंद्र सरकारने इंडियाचे निकष त्या ठिकाणी बदलले गेले पाहिजेत. हे जर काही चक्रीवादळ जर काही गुजरातला जाऊन खडकलं असतं तर जसं माझ्या कालावधीमध्ये 1000 कोटी रुपयाची मदत गुजरातला दिली गेली, परंतु महाराष्ट्राला मदत देण्याची जाणच केंद्र सरकारने दुर्दैवाने दाखवली नाही. हे सत्य सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर सांगणं अत्यंत आवश्यक होतं. आज आपण नगरपंचायतीच्या निवडणुकीला समोर जातो, एक वेगळी भूमिका घेऊन आज आपण या निवडणुकीमध्ये सामोर जातो. वर्षानुवर्ष म्हणजे शिवसेना स्थापन झाली असेल त्यावेळेला, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून वैचारिक संघर्ष आपण या सगळ्या परिसरामध्ये पाहिला. पण ज्या वेळेला राज्याचं हित लक्षामध्ये ठेवलं जातं, राष्ट्रीय पातळीवरती एक बघा नेण्याची भूमिका ज्या वेळेला नेत्यांच्या मार्फत केली जात असते त्यावेळेला पक्षाच्या भूमिकेवरती नितांत श्रद्धा आणि निष्ठा असणारी माणसं एका झेंड्याखाली, एका विचारखाली येतात. म्हणून आज दापोली आणि मंडणगडच्या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणाने निवडणुकीला समोर जात आहे. दापोली सारखं शहर ते ब्रिटिशांच्या कालावधीपासून हे निसर्गरम्य पर्यटनाच्या वरती आधारित असलेले एक शहर म्हणून गणलं गेले. ते आजही मध्य कोकणातील एक महत्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी गणलं जात आहे. इथे पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टी करण्यासंबंधीची बांधिलकी पुढच्या कालावधीमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. एकेकाळी बॅरिस्टर ठाकरे साहेबांनी बघितलेलं रेवत रेड्डी रस्त्याचं स्वप्न असेल, ज्याला आपण सागरी महामार्ग म्हणतो, तो सागरी महामार्ग जर का उद्याच्या भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाला तर कोकणच्या विकासाचं नवीन दालन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकत आहे. तो निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला. 10,000 कोटी रुपयाचा नियत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्या 5-6 महिन्यामध्ये या सगळ्याचं काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकेल. करण्याची भूमिका आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करावी लागेल. निसर्गाने पूर्णपणे वरदान दिलेल्या दापोलीच्या भूमीमध्ये अनेक विकासाची कामं आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करावी लागतील. आज आपण निर्णय करूया. आज आपण एका विधायक राजकारणासाठी एकत्रित आलो आहोत, पण दापोलीच्या विकासासाठी सुद्धा आजपासून आपण कटिबद्ध झालेले आहोत. अशा वेळेच्या भूमिका घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करत आहे. भारतरत्न या तालुक्यामध्ये 3 जन्माला आलेले आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्मारक जर का यशस्वीरित्या आपण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करू शकलो तर दापोलीच्या पर्यटनाला एक वेगळा भर आलेला आपल्याला पाहायला मिळू शकेल. याच्यासाठी निवडणूक एकत्रितपणाने आपण या ठिकाणी लढतो आहोत. माझी आपल्या सर्वांनाच काही विनंती,
की प्रचंड जनसमुदाय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला. याचा अर्थ असा आहे की केलेली ही आघाडी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि मतदारांच्या मनामध्ये पूर्णपणाने रुजली आहे. त्याची एक वेळची सुरुवात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी झाली. गैबी साहेबांना 7 वर्षाच्या नंतर त्यांचं मन मोकळं करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. किती बोलू किती नाही बोलू, पण तुमचा 14 वर्षाचा वनवास 7 वर्षांनी संपला. त्याला माझा खालीचा गावीनं वाटा लागला याचं माझं समाधान त्या ठिकाणी झालं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला सांगेन, मतदारांना सांगेन, प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे उमेदवार आहेत आपले आरिबाई मेमन हे शिवसेनेचे उमेदवार सर्वसाधारण जागेतून आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालिदभाई रखांगे. प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवार आहेत महबूबाई तळगरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवार आहेत सौभाग्यवती ममताताई मोरे या शिवसेनेचे. प्रभाग क्रमांक 7 मधून आहेत शिवसेनेचे उमेदवार प्रियांकाताई अमृते. प्रभाग क्रमांक 10 मधून आहेत शिवसेनेचे उमेदवार शिवानीताई खानविलकर. प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत अनवरबाई रखांगे. प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत सौभाग्यवती रियाताई सावंत. प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवार आहेत योगिताताई गोसावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. प्रभाग क्रमांक वार्ड क्रमांक 14 मधून उमेदवार आहेत संतोष कलकुटके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. प्रभाग क्रमांक वार्ड क्रमांक 15 मधून आहेत अश्विनीताई लांजेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. प्रभाग क्रमांक 16 मधून आहे शिवसेनेकडून सुचिताताई पालेकर आणि प्रभाग वार्ड क्रमांक 17 मधून आहेत विलासजी शिकवण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. म्हणून भक्कमपणाने या विचाराच्या पाठीमागे उभा राहावं. हे सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांची सेवा करतील. ते केवळ उमेदवार म्हणून नव्हे तर त्यांच्या पाठीमागे ठामपणाने ताकद महाविकास आघाडीच्या सरकारच्या पाठीमागून त्या ठिकाणी राहील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी जमणार. असाच मतांचा पाऊस 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावा. 13-0 संध्याकाळ सुरेखांची होणार आहे, पण केवळ 13-0च्या बाबतीमध्ये आम्ही समाधानी नाही आहोत. अपक्ष उमेदवारांचं डिपॉझिट घालवून प्रचंड मताधिकारी उभे राहिले पाहिजे. या निर्णयाने आपण सगळ्यांना कामाला लागावं एवढी अंतःकरणापासूनची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर गेली 2 वर्षे जे रत्नागिरी जिल्ह्याचे पालक म्हणून काम करत आहेत, ज्यांनी आज आपलं रत्नागिरी जिल्ह्याचे पालक म्हणून पालकत्व सिद्ध केलेलं आहे असे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय अनिलजी परब हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन देणार आहेत. आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज खास इथे येण्याचं कारण हे आहे की मी या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांचा निरोप घेऊन आलेलो आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे, बऱ्याच लोकांच्या मनात काही शंका आहेत आणि अजूनही लोकांना असं वाटतंय की नेमकं काय चित्र आहे. आणि म्हणून साहेबांचा निरोप घेऊन आलो आहे की दापोली नगर परिषदेची निवडणूक ही शिवसेना आणि राष्ट्रवादी ही अधिकृतपणे लढणार आहे. इथे या 2 चिन्ह म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ याच्याशिवाय तिसरं चिन्ह नाही. हा शिवसेना पक्षप्रमुखांचा सरळ सरळ निरोप घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे. आणि त्यामुळे कोणाच्या मनात जर काही शंका असेल, कोणाच्या मनात जर असं असेल की याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली शिवसेना आहे, तर याच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कुठलाही पक्ष नसून महाविकास आघाडीने जो वरती निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याची ही वेळ आहे आणि त्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून आणि शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावर आहे. शिवसैनिकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. हा पक्ष सैनिकी पक्ष आहे. हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. आज अनिल परब महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाला. हा मंत्री होण्याच्या मागे त्याने आयुष्यभर शिवसेना पक्षाचं धोरण, शिवसेना पक्षाचा आदेश हा त्याने शिरसावंद्य मानला.
एखादी गोष्ट बाळासाहेबांनी सांगितली, एखादी गोष्ट शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितली, मग त्या प्रश्नांवरती, त्या आदेशावरती कुठलंही प्रश्नचिन्ह लावण्याची पद्धत शिवसेनेमध्ये नाही. मी कोणतरी वेगळा आहे आणि माझ्याकडे शिवसेना आहे असा जर कोणाचा समज असेल तर या निवडणुकीत ही वेळ दाखवली आहे, जाण्याची गरज आहे की शिवसेना पक्ष तुमच्यापेक्षा मोठा आहे, तुम्ही शिवसेना पक्षापेक्षा मोठे असू शकत नाही. आज हा जिल्हा हा पर्यटनासाठी ओळखला जातो. या जिल्ह्याच्या पर्यटनावरती नख लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते करत आहेत. आमच्याशी कोणाचं वैर असेल तर आमच्याशी लढा ना. या जिल्ह्याच्या विकासामध्ये किंवा या जिल्ह्याच्या रोजीरोटीवरती घाला घालण्याचं काम करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला तळतळाटच लाभेल, त्याच्यामुळे कधी तुम्हाला आशीर्वाद लाभणार नाही. एखाद्याची रोजीरोटी छिनून घ्यायची, एखाद्याच्या अंगावरती जायचं, एखाद्याला उद्ध्वस्त करायचं, हे जे काम आज भारतीय जनता पक्षाचे काही नेते इथे येऊन करतायत आणि त्यांना काही लोक छुपा पाठिंबा देत आहेत. हा पाठिंबा मोडून काढण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांची येण्याची हिंमत इथे झाली नाही पाहिजे. आणि म्हणून या निवडणुकीत सगळ्या पक्षांचं डिपॉझिट जप्त केलं पाहिजे, अपक्षांचं डिपॉझिट जप्त केलं जायला पाहिजे. पुढच्या कुठल्या निवडणुकीत अपक्ष उभं राहण्याची कोणी हिंमत करता कामा नये, एवढी ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवली पाहिजे. या तटकरे साहेबांनी देखील सांगितलं, मी अल्टिमेटम देण्याच्या ऐवजी मी एक शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, हे गैरसमज जे काही तुमच्या मनात जे होते हे आज मी माननीय पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन आल्यामुळे कदाचित ते दूर झाले. आणि म्हणून उद्या संध्याकाळपर्यंत ज्यांनी अशा चुकीच्या गैरसमजाने ज्यांनी अर्ज भरलेले असतील त्यांनी ताबडतोब जाहीर करावं की आमची ही गैरसमजातनं झालेली कृती आहे, आम्ही आपल्या बरोबर आहोत. अधिकृत पॅनल जे आहे शिवसेना राष्ट्रवादीचं यांच्या बरोबरीने आम्ही काम करतोय, हे जर आपण जाहीर केलं तर पक्ष आपल्याला माफ करेल. अन्यथा उद्याच्या नंतर कुठलीही कारवाई करायला पक्ष मागे पुढे बघणार नाही, हे देखील मी या निमित्ताने सांगतो. त्याचं कारण असं आहे की या पक्षात शिस्त आहे आणि शिस्त म्हणून याच्यापेक्षा कोणी मोठा होणार नाही. आणि म्हणून एकच निवडणुकीत, या निवडणुकीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की या निवडणुकीत हा जो मीपणा आहे, या निवडणुकीत आम्हीपणा आहे आणि आम्ही आहोत म्हणून शिवसेना आहे, आम्ही आहोत म्हणून पक्ष चाललाय, आम्ही आहोत म्हणून सगळं आहे, हे या निवडणुकीत मोडून काढायची गरज आहे. आणि आपण एक गोष्ट माहिती आहे की शिवसेना राष्ट्रवादी हे दोघेही आज इथे व्यासपीठावर आम्ही जे सगळे बसलेलो आज विकासाची गंगा यांच्या माध्यमातून येणार आहे. कारण सगळीकडे सरकारच्या माध्यमातून जो काही निधी येतो, नगर विकास खात्याचा मंत्री शिवसेनेचा आहे, ग्राम विकास खात्याचा मंत्री राष्ट्रवादीचा आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. या सगळ्या लोकांची मदत घेऊन या दापोलीचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांची आहे.